ओके, तुमचं ऑफेन्सिव्ह जे टॉपिक होते ते ऑलमोस्ट चांगल्यापैकी झाले. वायफाय हॅकिंग, स्निफिंग हे टॉपिक सोडून, राईट. आता आपल्याला एक ऑल जे टॉपिक झाले ते एका ठिकाणी युटिलाइज करायचे आहे आणि काय घेतलं काय नाही, काय राहिलं काय नाही, ह्या गोष्टी बघायच्या आहे, राईट. आज आपण बघू इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम का असतं ते, राईट. सो व्हॉट इज इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम आणि ते कशामध्ये येतं, तर ते ॲक्च्युली सायबर डिफेन्समध्ये येतं. सो सायबर डिफेन्समध्ये काय डिटेक्शन्स, थ्रेट्स, राईट. थ्रेट्स काय असतात, वल्नरबिलिटी मॅनेजमेंट काय असतं, सिक्युरिटी ऑपरेशन्स काय असतात, सॉक काय असतं, मॅनेजमेंट, मॉनिटरिंग, थ्रेट सिम्युलेशन, थ्रेट्स मॉडेलिंग, इन्सिडन्स रिस्पॉन्स, फॉरेन्सिक, मालवेअर ॲनालिसिस, रिव्हर्स इंजिनिअरिंग, ह्या गोष्टी काय असतात हे आपण बघणार आहे. आता असं नाही की ह्याच्यामध्ये जेवढे पण टॉपिक ऑल विल कवर ना, आपण आता फक्त वरच्यावर बघणार आहे, कारण डिफेन्स हा स्वतःमध्ये एक मोठा डोमेन आहे, राईट. त्याला आपण थ्रेट्स मॉडेलिंग्स अँड सॉक ॲनालिसिस वगैरे बोलतो. तो ऑफेन्सिव्ह सिक्युरिटी आपण जे करतो आहे एथिकल हॅकिंग, त्याच्या अपोजिट डोमेन आहे. बट स्टील मी तो टॉपिक घेणार आहे तुमचं, कारण ती एक आयडिया येण्यासाठी. सो व्हॉट इज सायबर डिफेन्स. डिफेन्स मीन्स तुम्ही जे डिफेन्स सर्व्हिसेस वगैरे बोलतो लाईक दिस, सायबरमध्ये पण डिफेन्स सर्व्हिसेस पाहिजे. डिफेन्स एक डोमेन असतो, तो पण पाहिजे असतो. सो बेसिकली तुम्हाला काय माहिती पाहिजे, तर लर्न हाऊ टू यूज ट्रॅक मी रूम टू स्टार्ट युअर अपस्किल इन युअर लाईक सायबर सिक्युरिटीमध्ये. सो इंट्रोडक्टरी नेटवर्कमध्ये काय आहे, नेटवर्किंगमध्ये काय असतं, अँड नेटवर्किंग टूल्स कोणते कोणते असतात, आपण ह्या टॉपिकमध्ये बघतो. आता तुम्ही परचेस केलं आहे की नाही आय डोंट नो, ज्याचं सबस्क्रिप्शन असतं ट्रॅकमीचं, ज्यामध्ये ऑल लॅब्स तुम्हाला अनलॉक होतात. फ्रीमध्ये काही लॅब ज्या असतात त्या लॉक राहतात आणि त्यांचा यूज करता येत नाही. इंट्रोडक्टरी नेटवर्किंगमध्ये आपण बघूया, राईट. त्यामध्ये काय दाखवलं त्यांनी, ज्यामध्ये ओ एस आय मॉडेल्स माहिती असणं जरुरी आहे जर तुम्हाला डिफेन्समध्ये जायचं आहे. टी सी पी आय पी मॉडेल्स माहिती असणं जरुरी आहे. टी सी पी आय पी मॉडेल्स का असतं, लाईक प्रॅक्टिकल अँड ऑल, है ना. तर त्यासाठी ओ एस आय मॉडेलचा एक इथे एक टास्क 2 आहे, ज्यामध्ये 7 लेअर दाखवले त्यांनी. अप्लिकेशन, प्रेझेंटेशन, सेशन, ट्रान्सपोर्ट, नेटवर्क, डेटा लिंक अँड फिजिकल. हा टॉपिक आपला आपण ऑलरेडी कवर केला आहे नेटवर्किंगच्या टॉपिकमध्ये. 7 लेअरपासून स्टार्ट होतं आहे. ॲप्लिकेशनमध्ये का असतं, का जरुरी आहे प्रेझेंटेशन लेअर, ह्या गोष्टी आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये बघतो, ठीक आहे. तर हे जरुरी आहे म्हणून त्यांनी घेतलं आहे, सायबर सिक्युरिटीमध्ये जरुरी आहे म्हणून त्यांनी दाखवलं आहे, ठीक आहे. टास्क 2. टास्क 3मध्ये काय आहे, जो टास्क 3 दाखवला आहे ह्याच्यामध्ये इनकॅप्सुलेशन दाखवलं आहे. सो ॲक्च्युली तुम्ही जेव्हा डेटा ट्रान्सफर करता किंवा तुम्ही एखादी कम्युनिकेशन करता ओव्हर द नेटवर्क, ॲट दॅट टाईम लाईक कम्युनिकेशन्स जे होतं ते इनकॅप्सुलेट असतं, ठीक आहे. नेटवर्किंगचा जो पार्ट आपण बघतो तो इनकॅप्सुलेट असतं. इनकॅप्सुलेशन का असतं, कसं असतं, ह्या गोष्टी आपल्याला इथं बघायला भेटतात, ठीक आहे. स्टेज 1, 2, 3, 4, 5, 6मध्ये, राईट. आता इनकॅप्सुलेशनमध्ये फ्रेम्स नुसार आपला डेटा ट्रान्सफर होतो. मी जर हाय बोललो किंवा मी लॉग इन करतो एखाद्या वेबसाईटवरती, तर त्या वेबसाईटवरती जर मी लॉग इन करतो आहे, इनकॅप्सुलेशन नाही आहे किंवा एस एस एल सर्टिफिकेशन नाही आहे, डेटा इनकॅप्सुलेट नाही आहे, तर मग काय होतं की मी जर पासवर्ड टाकतो 1 2 3 4, तर तो सेंड होतो प्लेन टेक्स्टमध्ये आणि बाय डिफॉल्ट तिथे इनकॅप्सुलेशन असणं जरुरी आहे. अदरवाईज खूप मोठा इश्यू होऊ शकतो. आता सपोज जर आपण एखादी नेट बँकिंग करतो आहे, बँकिंग वेबसाईटवरती जाऊन नेट बँकिंग करतो आहे, तिथे तुम्ही युजर नेम अँड पासवर्ड टाकताय जो तुमचा बँकिंगचा आहे, नेट बँकिंगचा, आणि तिथे जर इन्क्रिप्शन किंवा इनकॅप्सुलेशन या एस एस एल सर्टिफिकेशन नसेल, तर तुमचा पासवर्ड मॅन इन द मिडल अटॅकने जर कोणी केला कॅप्चर, तर तुमचा युजर नेम पासवर्ड लीक होऊ शकतो. ह्या गोष्टी आहे इनकॅप्सुलेशनमध्ये, राईट. किंवा खूप साऱ्या गोष्टी आहे. सो हे वाचायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला कोणी सांगणारा नाही आहे किंवा हे एक्स्ट्रा सांगणारा कोणी नसणार आहे. सो बेटर काय आहे की मी तुम्हाला जर सांगतो की हा इनकॅप्सुलेशन, ओ एस आय मॉडेल्स माहिती असणं जरुरी आहे, तुम्ही गुगल करा किंवा अजून दुसऱ्या गोष्टी करा किंवा ट्रॅक मेवरती जाऊन ह्या लॅबला सॉल्व करा. जेवढं यांच्याबद्दल प्रॅक्टिकल नॉलेज येईल तेवढं बेटरच राहील, ठीक आहे.
आता जरुरी आहे की नाही हा क्वेश्चन नाही आहे, जरुरी आहे हे जरुरी आहे, ठीक आहे. सो व्हॉट इज डी इनकॅप्सुलेशन अँड व्हॉट इज इनकॅप्सुलेशन, डेटाग्राम काय असतं, फ्रेम्स काय असतात, डेटा लिंक काय असतं, है ना, टी सी पी मॉडेल्स काय आहे, ओके, सिंक होतं, एक्नॉलेज होतं, क्लायंट टू सर्व्हर, सर्व्हर टू क्लायंट. हे जेव्हा आपण डेटा ट्रान्सफर करतो तर एक्नॉलेज केल्यानंतर आपला डेटा सेंड होतो किंवा काय मेथड असते, है ना, हे आपल्याला इथं बघायला भेटतं आहे नेटवर्क इंट्रोडक्टरी पार्टमध्ये. पिंक जेव्हा आपण करतो तेव्हा पिंक ॲक्च्युली कसं केलं जातं, पिंक हे जे आहे पिंग हे ॲक्च्युली काय आहे आणि पिंग का जरुरी आहे. एखादी जर वेबसाईट आहे ती लाईव्ह आहे की बंद आहे की चालू आहे की रिचेबल आहे किंवा आपण तिच्यापर्यंत पॅकेट सेंड करू शकतो का, हे पहिलं पिंग केलं जातं, मग आपलं बाकीच्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात. तर पिंग हा जो पॉईंट आहे हा किती इम्पॉर्टंट आहे. ओके, पिंग मीन्स आपण सिंक करतो त्या सर्व्हरसोबत, त्या क्लायंट अँड सर्व्हरसोबत. तर त्यामध्ये जर ड्युरेशन आपल्याला टाईम डिले ठेवायचा असेल, इंटरवल आपण बोलतो, तर तो इंटरवल किती ठेवला पाहिजे किंवा या ड्युरेशनमध्ये आपण जर टाईम आऊट झाला आपलं पिंक रिक्वेस्ट, तर ती रिक्वेस्ट परत आपल्याला स्टार्ट करण्यासाठी आपल्याला इंटरवल देऊन ती रिक्वेस्ट परत द्यावी लागते, का लागते हे पण जरुरी आहे. ट्रेस राऊट आहे, हु इज आहे, डिग आहे, ओके. तर हे खाली टूल्स दाखवले त्याने हु इज वगैरेचा यूज करून. हे इंट्रोडक्टरी पार्ट आहे नेटवर्किंगचा. अँड सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या असू शकतात, तर त्यामध्ये सर्व्हिसेस असू शकतात नेटवर्कच्या पार्टमध्ये एस एम बी सर्व्हिसेस सपोज, ठीक आहे, या एन एफ ए सर्व्हिसेस. टास्क 1मध्ये लॅब कशी स्टार्ट करायची आहे. तर टास्क 2मध्ये काय दाखवलं आहे की एस एम बी सर्व्हिसेस काय असते, लाईक टेलनॅट सर्व्हिस काय असते, एफ टी पी सर्व्हिस काय असते अँड एन एफ ए सर्व्हिसेस काय असते, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं जरुरी आहे. जर तुम्हाला माहीतच नाही एस एम बी काय आहे आणि एस एम बीवरती जर अटॅक होतो आहे किंवा एस एम बीवरती जर अटॅक आपल्याला करायचा आहे, तर जरुरी आहे ना की एस एम बी काय आहे, सांबा सर्व्हिसेस काय असतं, टेलनेट सर्व्हिसेस काय असतं हे माहिती असणं जरुरी आहे. एफ टी पी चलो ठीक आहे, एफ टी पी आपल्याला माहिती आहे, अंडरस्टँड आहे आपण की व्हॉट इज ॲक्च्युली एफ टी पी, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. एवढं काहींना माहिती असतं की एफ टी पी मीन्स फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, त्याला आपण फाईल ट्रान्सफर करण्यासाठी यूज करतो. बट कसा यूज करतो, हाऊ डज इट वर्क, तर ते माहिती नाही आहे. कमांडचा यूज करून किंवा ग्राफिकल यूज करून आपल्याला फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल कसा यूज करायचा आहे हे माहिती असणं जरुरी आहे. त्यामध्ये व्हलनॅबिलिटी असेल तर ती व्हलनॅबिलिटी कशी असेल, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्फॉर्मेशन लाईक डिटेक्शन्स करणं किंवा इन्युमरेशन करणं हे पण आपल्याला जरुरी आहे ॲज अ हॅकर, है ना. आणि क्लायंट साईड सर्व्हर साईड का असतं, त्याच्यावर तो पोर्ट नंबर कोणता चालू असतो. जर आपण 21 पोर्ट हा डिफॉल्ट आहे एफ टी पीसाठी, तर दुसरा असाईन करू शकतो का, येस करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला दाखवलं इथे कसं करू शकतो, तर पहिले तर मला सर्व्हिसेस स्टार्ट करावं लागेल एफ टी पीची. सर्व्हिसेस, ओके, एफ टी पी स्टार्ट करूया. सॉरी इस एफ टी पी, एफ टी पी वी एस एफ टी पी डी, nmap 127, nmap वन टू सेवन डॉट झिरो डॉट झिरो डॉट वन. माझ्याकडे एफ टी पी सर्व्हिस स्टार्ट आहे. नॅनो करूया आपण, ई टी सी. एफ टी पीचं कॉन्फिगरेशन फाईल कुठे असते, ई टी सी नाही, इन लिनक्स ना, फॉर लिनक्स. हां, ई टी सी वी एस एफ टी पी डी वगैरे हां इथे राहते आहे बरोबर. नॅनो ई टी सी
VSFTPD config. तर इथे आपल्याला पोर्ट नंबर 21 हा ओपन असणार आहे, राईट. अनोनमस ॲक्सेस आहे का? नाही. लोकल इनेबल नाही. यस, ओके. लोकल अनमास्क 22. डायरेक्ट मेसेज इनेबल, यूज कनेक्शन. इथे एक पोर्ट नंबर आपल्याला दिला जाईल, तो पोर्ट आपल्याला ओपन करायचा आहे. यू कॅन असाइन मॅन्युअली. एक काम करूया, FTP पेक्षा पण SSHला इनेबल करूया. नॅनो ETC SSH SSD SSH. पोर्ट नंबर 22 जो आहे हा चेंज करायला लागेल आपल्याला. तिथे आपण काय करू शकतो, 22 असं पण टाकू शकतो. हे जर चेंज केलं तर काय होईल, आपला पोर्ट नंबर SSHचा जो आहे 22 हा चेंज होतो अँड स्विच होतो 2222 ह्याचा. पण जर आपण त्याला मॅप केलं तर SSH सर्व्हिसेस कोणत्या पोर्टवरती चालू राहील, 2222 या सर्व्हिसेसवरती चालू राहील. तो हा एक आपल्याला एक पोर्ट नंबर हाईड करून ठेवणं किंवा आपली सर्व्हिसेस सिक्युअर करून ठेवण्यासाठी यूज होऊ शकतो. ठीक आहे. तर नो सॉरी, हे सेव चालेल. तर हे एक पॉईंट आहे. सो इथे सर्व्हिस FTP जी आहे 21 ही FTPची ही 21 असेल, आणि इथे जर चेंज होत असेल तर हा सिक्युरिटीचा पार्ट आहे, राईट. इन्युमरेशन FTP सर्व्हिसेस आपण कसं करतो, इन्युमरेशन एन मॅपिंगचा यूज आपण करून इन्युमरेशन करू शकतो. ठीक आहे, लाईक दिस एन मॅपिंग है ना. एन मॅपिंगमध्ये 21 पोर्ट जर ओपन आहे, दॅट मीन्स पोर्ट नंबर FTP सर्व्हिसेस रनिंग आहे, आणि त्यावरती आपल्याला वेगवेगळे सर्व्हिसेस व्हर्जन्स वगैरे भेटतात, आणि त्या व्हर्जनला एक्सप्लॉइट करावं लागतं. या आपण हायड्रा अटॅक ट्राय करून त्यावरती एक्सप्लॉयटेशन करू शकतो. एक्सप्लॉयटेशन कसं करता येईल, ॲटलिस्ट पासवर्ड अटॅक मीन्स हायड्रा अटॅक आपण ट्राय करू शकतो, है ना. हायड्रा अटॅक पण आपण ट्राय करू शकतो. या अदरवाईज यू कॅन ट्राय पब्लिक एक्सप्लॉइट, की जे VSFTPD सारखं होतं पब्लिक एक्सप्लॉइट, अशा गोष्टी आपण ट्राय करू शकतो. सो ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय समजतं की नेटवर्क किती प्रकारे असू शकतात. टेलनेट सारखे या SMB सारखे या NFS सारखे, हे आपण नेटवर्क पहिलं तर आपल्याला अंडरस्टँड पाहिजे की तो नेटवर्क काय आहे, कसा यूज केला जातो, सर्व्हिसेस कशी आहे, कशी यूज केली जाते. सांबा सर्व्हिसेस कधी आपण बघितली नसेल यूज करताना, तर लिनक्समध्ये कसं यूज करतो आपण त्या सर्व्हिसेसला, जर ती सर्व्हिस चालू असेल समोरच्या सिस्टीममध्ये तर त्या सर्व्हरला आपल्याला SMB क्लायंटने ॲक्सेस करून त्या सर्व्हिसचा जो फोल्डर आहे तो ॲक्सेस करावा लागतो, आणि ॲटलिस्ट सांबा सर्व्हरला तुम्हाला युजर नेम असाईन करावं लागतं. ठीक आहे, ॲटलिस्ट. आणि तो पोर्ट नंबर जरुरी नाही आहे पोर्ट नंबर देणं, बट इथे त्यांनी दिला आहे. युजर जर नल असेल तर युजर देणं पण जरुरी नाही आहे, तुम्ही डायरेक्टली त्या सर्व्हिसेसला यूज करू शकता. ओके, तर हे पण दाखवलं. आणि टेलनेट काय आहे, टेलनेटमध्ये काय की टेलनेट एक असा एक टर्मिनल ॲक्सेस करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे, शेल आहे, त्याचा यूज आपण केला जातो, आणि त्याचा जर यूज केला जातो तर तो एक्सप्लॉयटेबल पण असू शकतो, है ना. जर ते एक्सप्लॉयटेबल असू शकतो, त्याला एक्सप्लॉइट कसं केलं जातं हे पण आपण इथे त्यांनी दाखवलं आहे, राईट. तर हे झालं तुमच्या सर्व्हिसेसचा टॉपिक. नेटवर्क सर्व्हिस 2मध्ये काय दाखवलं त्यांनी, इथे दाखवलं आहे नेटवर्क सर्व्हिसेसमध्ये NFS. आता NFS मगाशी बोललो, पण त्यांनी तो पार्ट सेकंड पार्टमध्ये कवर केला आहे. सो सेम अगेन इट इज ऑल्सो सर्व्हिसेस. सो यू कॅन सी NFS सर्व्हिसेस, हाऊ टू लाईक व्हॉट इज NFS सर्व्हिसेस, इट्स सिमिलर टू सांबा सर्व्हिसेस, राईट. पण NFS आपण लिनक्समध्ये यूज करतो, अँड सांबा सर्व्हिसेस आपण बोथ. सो इकडे काय होतं की NFS सर्व्हिसेस जी आहे ती अंडरस्टँड करायची. अगेन एव्हरी सर्व्हिसेस आपण पहिला अंडरस्टँड करतो अँड देन इन्युमरेट करतो.
सो इन्युमरेट करण्यासाठी एकतर आपल्याला मॅपिंगचा यूज करतो आपण अँड यूज ती जी एन एफ एस सर्व्हिस आहे ती कोणत्या पोर्टवरती चालू आहे हे माहिती पण असणं जरुरी आहे. आणि जर एन एफ एस सर्व्हिस चालू असेल तर तिचा यूज कसा केला जातो, इन्युमरेट कसं शो माउंट यूज कसं केलं जातं, किंवा जर एन एफ क्लायंट साईडवरनं आपल्याला एन एफ एसला ॲक्सेस करायचं आहे त्यांना ॲटलिस्ट यू शुड नो की तुमच्या सिस्टीममध्ये एन एफ एस कॉमन नावाचा जो पॅकेज आहे तो इन्स्टॉल पाहिजे. सो फॉर दॅट यू लाईक हॅव टू इन्स्टॉल दिस एन एफ एस कॉमन नावाचा जो पॅकेज आहे तो इन्स्टॉल करावा लागतो. तो कसा केला जातो, ए पी टी इन्स्टॉल एन एफ एस कॉमन, राईट. त्यामध्ये पॅकेजेस आहे लाईक शो माउंट अँड एन एफ एस ऑल माउंट कमांडचे. आणि मग आपण त्याला माउंट कसं करतो ह्या गोष्टी माहिती असणं जरुरी आहे. सो जस्ट डू इट अगेन. हे आपलं झालेलं आहे ऑलरेडी, मी तुमचं फक्त ब्रशअप करतो आहे. ओके, एक्सप्लॉयटेशन ऑफ एन एफ एस सर्व्हिसेस. इथे खूप सारे टाईप येतात आहे एन एफ एस सर्व्हिसला एक्सप्लॉयटेशन कसं करायचं. तर ते आपल्याला ना ॲटोमॅटिकली समजून जातं. जर आपण करतो आहे एन एफ एस सर्व्हिसला ॲक्सेस करतो या आपण 2-4 बॉक्सेस सॉल्व केले एन एफ एस सर्व्हिसेसवरचे, तर तिथे ना वेगवेगळ्या टाईप येतात. लाईक तिथे जर तुम्हाला सर्व्हिसेस जी चालू आहे एन एफ एस त्यावरती जर एक फोल्डर भेटतो आणि त्या फोल्डरला आपण एल एफ आयने ॲक्सेस करू शकतो, तर तिथे वेगळं एक एक्सप्लॉयटेशन होईल. या आपल्याला जर एखादा होम फोल्डरचा ॲक्सेस भेटतो आणि होम फोल्डरमध्ये एखादा युजर आहे तर तिथे आपण ऑथेंटिकेशन कीला आपण रिप्लेस करून त्या युजरला ॲक्सेस करू शकतो एस एस एचसाठी. सो अशा खूप साऱ्या एक्सप्लॉयटेशनचे टॉपिक आपल्याला येईल जेव्हा आपण हे स्वतः करू. नाही केलं फक्त आपण स्पून फिडिंगवरती राहिलो तर ते नाही समजणार. सो अंडर एस एम टी पी काय आहे, एस एम टी पी हा असा एक पार्ट आहे की आपण ईमेल सर्व्हिसेसला यूज करतो. पॉप आय एम ए पी लाईक रिसिव्ह अँड सेंडर या जो प्रोटोकॉल आहे एस एम टी पीमध्ये तो इथे यूज केला जातो. पॉप मीन्स कासाठी यूज केला जातो किंवा आय एम ए पी कशासाठी यूज केला जातो हे केव्हा समजेल जेव्हा आपण एस एम टी पीला अंडरस्टँड करू, राईट. एस एम टी म्हणजे आपल्याला एक तर एम एल सेंड करावा लागतो तेव्हा पण एक प्रोटोकॉल यूज केला जातो. जेव्हा आपण रिसिव्ह करतो तेव्हा एक प्रोटोकॉल यूज केला जातो, राईट. ते हे दोघं तेव्हा ते दोघं यूज केले जातात कशामध्ये, एस एम टी पीमध्ये. तर हे एकदा समजून घ्या, मी सांगणार नाही आता, ठीक आहे. युजर काय करतो, ईमेल सेंड करतो तेव्हा एस एम टी पी सर्व्हर यूज करतो आहे अँड त्यावेळेस तो जो इंटरनल सर्व्हर आहे तो पॉप आणि आय एम ए पी सर्व्हिसेस हे करतो, यूज करतो. ओके, सो व्हॉट इज एस एम टी पी, लाईक दिस. व्हॉट डज एस एम टी पी स्टँड फॉर, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. व्हॉट डज एस एम टी पी हँडल, द सेंडिंग ऑफ लाईक ईमेल्स सेंड करतो, राईट. तो प्रोटोकॉल जो आहे कोणत्या पोर्टवरती चालू आहे, 25 वरती चालू असतो. ऑन व्हॉट सर्व्हर डज द ईमेल अल्टिमेटली एंड अप ऑन पॉप अँड आय एम ए पी, ठीक आहे. सो इन्युमरेशन कसं केलं जातं, जर सर्व्हिसेस चालू आहे एस एम पी एखाद्या सर्व्हरवरती तर त्याचं इन्युमरेशन आपण मेटा एक्सप्लॉरचा यूज पण करू शकतो. इवन एन मॅपिंगचा यूज करून पण आपण करू शकतो एस एम टी सर्व्हिसेसला. ओके, हां बोल, कोण आहे. ओके, सो एक्सप्लॉयटेशन पण आपण कसं करतो, एस एम टी पी समजलं आहे ना. हे एस एम टी पी आपण घेतलं नाही आहे ॲक्च्युली, बट मी तुमच्यावरती का सोडलं आहे ह्या गोष्टी, कारण आपण सगळ्या गोष्टी हे सगळं करत बसणार नाही आहे. हे एवढंच नाही आहे, खूप साऱ्या सर्व्हिसेस आहे, खूप साऱ्या. तर त्या सर्व्हिसेस तुम्हाला इंडिव्हिज्युअली पण करायच्या. जर तुम्हाला खरंच पुढं जायचं आहे सायबर सिक्युरिटीमध्ये तर एक की ना आदत लावून घ्या. मी ना सोहेबला पहिल्यापासून बोलत आलो आहे, सोहेबला अजिबात आवडत नाही. मी एक यूज करतो वर्ड R&D, म्हणजे आपल्याला रिसर्च करायचं आणि स्वतःला डेव्हलपमेंट करायचं आहे स्वतःलाच, ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. आता मी फक्त एक गाईड आहे, तुम्हाला फुल लाईफ भर मी गाईड या मेंटर राहणार नाही आहे. सेशन झालं आपलं, लेक्चर झालं आहे, क्लास झाला, संपला. त्यानंतर ओके मला जर टाईम भेटला तर मी तुम्हाला हेल्प कराल, पण माझं आता जे काम आहे तुम्हाला स्पून फिडिंगपासून टोटली बाजूला करायचं. जेवढं तुम्हाला स्वतः करता येईल तेवढं बेटरच राहील, राईट. तर मी जेवढं सिलेबसमध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त जास्त घ्यायचा प्रयत्न करतो, पण एक तुम्हाला एक गाईड करण्याचा प्रयत्न करतो की हां बाबा एन एफ एस तुम्ही अजून डीपमध्ये असं करू शकता, एस एम टी पी पण आहे. तर ह्या गोष्टी मेथॉडॉलॉजीनुसार जर बघितलं आपण, मेथड जर बघितल्या की 3च मेथड असतात कोणत्याही सर्व्हिसेसला आपल्याला बघण्यासाठी. एक त्याला अंडरस्टँड करणं, सेकंड आपल्याला त्याला इन्युमरेट करणं आणि एक राहतं एक्सप्लॉइट करणं, राईट.
अँड कुठे पण जा, तुम्हाला ह्या 3 गोष्टींना फक्त हे करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. MySQL सर्व्हिसेस जर तुम्हाला माहीतच नसेल, ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे सर्वांना, पण माहिती नसेल तर पहिलं तर तुम्हाला हे अंडरस्टँड करायचं आहे ना MySQL काय. तर तिथे 2 प्रकारच्या MySQL सर्व्हिसेस असेल, एक असेल रिमोटली, एक असेल लोकली. सो लोकली काय असतं, रिमोटली काय असतं, हे जरुरी आहे ना माहिती. रिमोटली म्हणजे तुम्ही जर MySQL सर्व्हिसेस चालू ठेवली आहे तुमच्या सिस्टीममध्ये, तर मी तिला जर रिमोटली ॲक्सेस करू शकलो तर तिला आपण रिमोटली बोलतो. व्हॉट अबाउट लोकली, मला तुमच्या MySQL सर्व्हिसेसला ॲक्सेसच करता येणार नाही आहे, कारण ती लोकल तुमच्यासाठी ॲक्सेसेबल आहे, तुमच्या सिस्टीमसाठी ॲक्सेसेबल आहे, नॉट फॉर अदर. मग तिला कसं एक्सप्लॉइट करणार आहे किंवा तिला कसं इन्युमरेट करणार आहे, ॲटलिस्ट तुम्हाला त्यासाठी इंटरनल ॲक्सेस पाहिजे. म्हणजे लाईक SSH ॲक्सेस पाहिजे तुमच्या सिस्टमचा मला, या मला शेल ॲक्सेस पाहिजे. जेव्हा मला तुमचा इंटरनल शेल ॲक्सेस भेटेल तेव्हा जाऊन मी त्या सर्व्हिसेसला इन्युमरेट कराल आणि मग तिला एक्सप्लॉइट कराल तिकडे, राईट. एक्सप्लॉइट करण्यासाठी आय गेस एक्सपर्ट आहे. तर आपण त्याला एक्सप्लॉइट कसं करतो, हँडशेक फाईंड करतो, या स्केमा डंप करतो MySQLचा, या आपण युजर नेम पासवर्ड डेटाबेस, एखादी वेबसाईट असेल आणि तिच्यामध्ये जर डेटाबेस कनेक्टिव्हिटी असेल तर तिथनं आपण युजर पासवर्ड फाईंड करतो आणि लॉग इन करतो डेटाबेसला. तर हे बॉक्स आपण घेणार आहे ह्याच्यावरती पण, राईट. तर हे कशामध्ये येतं, सर्व्हिसेसमध्ये येतं. ओके, सो तुम्हाला माहिती झालं की सर्व्हिसेस किती प्रकारे असू शकतात आणि त्या कशा आपल्याला समजून घ्यायच्या. अंडरस्टँडिंग, इन्युमरेशन आणि एक्सप्लॉयटेशन हे 3 स्टेप आहे. तर त्यामध्ये 4-5 आपण सर्व्हिसेस बघितल्या सपोज. नेक्स्ट आहे की वायर शार्क. सो व्हॉट इज वायर शार्क. जर तुम्हाला नेटवर्कचा पार्ट माहिती असेल, नेटवर्क माहिती आहे, तर आपल्याला वायर शार्क माहिती असणं जरुरी आहे, राईट. वायर शार्क असा एक टूल आहे की जो पॅकेट्सला कॅप्चर करतो इंटरनली, राईट. लोकल सिस्टीममध्ये जर आपण कनेक्टेड आहे नेटवर्कमध्ये, लोकल नेटवर्कमध्ये, तर बाकीच्या 4-5 सिस्टीम कनेक्टेड आहे एका राउटरला आणि आपण पण ॲज अ हॅकर कनेक्टेड आहे. तर ते बाकीचे सिस्टीम काय सेंड करताय पॅकेट्स वगैरे, ते वायर शार्क काय करतो, इंटरसेप्ट करून चेक करू शकतो की काय सेंड होतं आहे. आय थिंक तुमचा वायर शार्क टॉपिक झालेला नाही आहे, हे ना. ओके, मग आपण आज काय करूया, वायर शार्क टॉपिकला ना कवर करूया, ठीक आहे. मी हे बाकीचे टॉपिक नाही घेतलं, त्याचं रिझन असं होतं की ते टॉपिक तुमचे झालेले आहे आणि त्यावरती तुम्ही जर स्टडी केला तर तुम्हाला चांगल्यापैकी अंडरस्टँड होईल. सो ते टॉपिक नाही घेतलं मी, फक्त तुम्हाला एक ब्रशअप म्हणून ते दाखवलं. ओके, सो व्हॉट अबाउट वायर शार्क. वायर शार्क काय आहे, अ टूल यूज फॉर क्रिएटिंग अनालायझिंग पी कॅप, मीन्स की असे पॅकेट्स की जे नेटवर्कने सेंड केले जातात, नेटवर्क थ्रू सेंड केले जातात. ओके, तर त्या पॅकेट्सला तो काय करतो, अनालाइज करतो, रीड करतो, समजून घेतो आणि ते समजून घेणारा पण आपण असतो. आपल्याला ते पॅकेज काय आहे, त्यामध्ये काय सेंड होतं आहे ते समजण्यासाठी वायर शार्कला समजणं जरुरी आहे. सो कॉमनली यूज ॲज वन ऑफ द बेस्ट पॅकेट ॲनालायझर टूल. हा खूप बेस्ट पॅकेट ॲनालायझर टूल आहे, राईट, असं तिथं दाखवलं आहे, बट ॲक्च्युली आहे, राईट. सो त्यासाठी आपल्याला एक तर इन्स्टॉल करावं लागेल, एक तर आपल्या काली सिस्टीममध्ये वायर शार्क आहे तो यूज करावा लागेल. वायर शार्क हा स्टार्ट केला मी. ओके, इन्स्टॉल करायचं असेल तर त्याच्या वेबसाईटवरती जायचं आहे. स्टार्टिंग वायर शार्क स्टार्ट होतो आहे. जेव्हा तो स्टार्ट होतो तेव्हा आपल्याला असा इंटरफेस दिसतो वायर शार्कचा आणि कॅप्चरिंगसाठी खाली तुम्हाला नंबर ऑफ इंटरफेस दिसत आहे. सो व्हॉट अबाउट इंटरफेस मीन्स इंटरफेस हा असा एक पार्ट आहे की जो इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी यूज केला जातो. आता मी काय यूज करतो आहे, मी वायफाय यूज करतो आहे, राईट. इथे वायफाय कनेक्शन माझं कनेक्टेड आहे वायफायला. माझा जो मीन्स माझा जो PC कनेक्टेड आहे लॅपटॉप, तो वायफायला कनेक्टेड आहे. मग माझा इंटरफेस कोणता झाला, WLAN 0. ट्यून 0 मीन्स हॉट. ट्यून 0 जो आहे माझा, तो माझा ट्रॅक इंटरफेस आहे. माझा एनी मीन्स ऑल. लूप बॅक मीन्स माझा लोकल. ATH 0 मीन्स केबल, राईट. हे सांगायची गरज नाही आहे. सो माझा करंटली जो इंटरफेस आहे WLAN आहे, त्याला मी सिलेक्ट कराल, डबल क्लिक कराल आणि त्यावरती जी करंटली जी ट्रॅफिक सेंड होते ती ट्रॅफिक आय कॅन ॲनालाइज हिअर, राईट. एव्हरी अँड इच ट्रॅफिक
each and every packets I can manage here or analyze here. मॉनिटर पण आपण बोलू शकतो. सो त्यातलं एक रॅन्डम मी पॅकेट्स घेतो आहे लाईक 192.168.43.217 माय काली लिनक्स आय पी ॲड्रेस राईट. सो हा जो आय पी ॲड्रेस आहे ह्याला जर मी डबल क्लिक केलं तर तो काय करतो, ह्याच्यामध्ये फ्रेम सेंड करतो आहे. कसले फ्रेम आहे माहिती नाही ना, तर फ्रेम 443 बाईटमध्ये सेंड करतो आहे आणि ते कॅप्चर आपण केले. इंटरफेस आय डी दाखवला आहे WLAN 0 राईट. इनकॅप्सुलेशन्स पण आहे इथरनेट समथिंग. अरायवल टाईम दाखवतो आहे तो. छोट्या छोट्या गोष्टी तो आपल्याला इथं दाखवतो आहे. म्हणजे आपण त्या एका छोट्याशा पॅकेटला ॲनालाइज करू शकतो. आता ॲनालाइज करू शकतो तर काय काय, तुम्ही जर नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर असाल तर तुम्हाला इच अँड एव्हरी ह्या कन्सेप्ट क्लिअर असतात आणि ते तुम्हाला इथं अंडरस्टँड करता येतं. ठीक आहे. तरी पण आपण थोडंसं तुम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न करूया. सो इथरनेट इथे काय दाखवतो तो त्याचा हे मॅक ॲड्रेस दाखवतो आहे, सेंडरचा मॅक ॲड्रेस. सिकागो समथिंग काहीतरी आहे त्याचा मॅक ॲड्रेस आहे हा. ठीक आहे. देन आपल्याला खाली काय दाखवतो तो स्वतःचा आय पी ॲड्रेस दाखवतो. सोर्स SRC मीन्स सोर्स. डेस्टिनेशन म्हणजे कुठे सेंड करतो तो माझ्या राउटरवरती. सो माझा राउटर आय पी ॲड्रेस काय आहे 122. ठीक आहे. सो सोर्सकडनं ती पॅकेट सेंड होते राउटरकडे राईट. आणि आय पी जो आहे तो जो माझा आय पी दाखवला तो हा आय पी व्हर्जन 4चा आहे राईट. व्हर्जन 4 आय पी ॲड्रेस व्हर्जन 4 आहे. सो हे पण मला इथं एनालाइज करायला भेटतं आहे. पुढे डिफरन्शिएट केलं जर आपण त्यामध्ये तर अजून ट्रान्सपोर्ट लेयर 0 दाखवलं. ओके. फ्लॅग वगैरे पण फ्रेगमेंटमध्ये म्हणजे इच ट्रॅफिक या इच पॅकेट्स विल सेंड ॲज लाईक फ्रेगमेंटेड. अर्धं पॅकेट सेंड केलं जातं. अर्ध्या पॅकेट्समध्ये काहीतरी वेगळं, अर्ध्या पॅकेट्समध्ये फ्रेगमेंटेड टाईप्स तो पॅकेट सेंड केलं जातं राईट. हे आपण इथं बघू शकतो. आणि खाली काय आहे हेक्झामध्ये ते कोड आहे. मीन्स काय सेंड होतं ते हेक्झामध्ये आपल्याला दिसतं आहे आणि इथे आपण त्या पॅकेट्सला बघतो आहे. ठीक आहे, काय आहे त्यामध्ये. आता सपोज आपण काय करूया, हे तर पॅकेट्स कसं आहे ते सेंड कसं होतं काय आहे हे आपल्याला तर समजलं आहे. खूप सारे लाखो करोडो किंवा 1000 2000 किंवा 100 200 किंवा 2-4 पॅकेट्स आपल्याला इथं दिसत आहे बघायला राईट. त्यांना आपण डबल क्लिक करून बघू शकतो त्या पॅकेट्समध्ये काय. बट एक्झॅक्टली कोणता पॅकेट्स आपल्याला बघायचा आहे आणि एक्झॅक्ट काय आहे त्याच्यामध्ये ते शोधण्यासाठी फिल्टर करावं लागेल आपल्याला इच पॅकेट्स. सोर्सनुसार या डेस्टिनेशननुसार या आय पीनुसार या आपल्याला प्रोटोकॉलनुसार ते फिल्टर करून ह्या पॅकेट्सला फिल्टर आउट करून अंडरस्टँड करावं लागेल. आता हजारो पॅकेट जर असेल तर त्या पॅकेट्समध्ये कुठून काय ट्रॅफिक जाते, कोण काय सेंड करतं हे नाही समजणार. तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वायरशार्कला अंडरस्टँड करायचं आहे. मग आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. खूप सारं आहे वायरशार्कसाठी बट आपण इथं ओव्हरव्ह्यू बघूया वायरशार्कचा. तर त्यांनी काय सांगितलं आहे की जेव्हा मी जस्ट आता सांगितलं ओपन केल्यानंतर कोणता इंटरफेस चूज करायचा आहे, त्यानंतर कॅप्चर कसं करायचं हे दाखवलं. हे पण दाखवलं मी तुम्हाला राईट. हे वेगळे पॅकेट्स दिसत आहे, पॅकेट्स नंबर दिसतात, टाईम असतो, सोर्स असतो, डेस्टिनेशन असतात, प्रोटोकॉल असतं, त्याची लेंथ असते, त्याची इन्फॉर्मेशन असते राईट. तर हे बघितलं आपण जस्ट आता बघितलं राईट. सो नाव रीड द above and the play around the Wireshark. ओके. कलेक्शन मेथड्स. ओके. नाव कलेक्शन्स मेथडमध्ये काय दाखवतात ते. बिफोर द गोइंग टू डिटेल्स, मॅक फ्लडिंग, ERP कलेक्शन ओव्हरव्ह्यू, नेटवर्क टॅप्स. ओके. तर नेटवर्क टॅप्स एवढं आपण डीपमध्ये नाही जाणार आहे. मॅक फ्लडिंग, ERP पॉइझनिंग. ओके. जेव्हा आपण स्निफिंग करतो ना, स्निफिंग, सो व्हॉट इज मीन बाय स्निफिंग, मॅन इन द मिडल अटॅक, तेव्हा तुम्हाला मॅक फ्लडिंग आणि ERP पॉइझनिंग टॉपिक येईल. आपण घेऊया थोडंसं मी क्लिअर करतो तुमचं व्हॉट इज पॉइझनिंग अँड व्हॉट इज ERP. जर आपण बोललो ना डीपमध्ये तर खूप आहे, खूप म्हणजे खूप आहे. जसं जसं एक पॉईंट येईल तसं तसं जर आत गेलो डीपमध्ये तर खूप जास्त डीप आहे. जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी ट्राय करतो आहे. सो व्हॉट इज MITMF. ठीक आहे. एक राउटर आहे सपोज इथे आणि त्या राउटरला एक PC कनेक्टेड आहे. ठीक आहे. दुसरीकडे एक PC कनेक्टेड आहे असं समजा. हा हॅकर आहे आणि हा विक्टीम आहे आणि हा तुमचा राउटर आहे.
आणि तो राउटर इकडे इंटरनेटला कनेक्टेड आहे, राईट. काय होतं आहे, विक्टीम काय करतो आहे, फेसबुक ओपन करतो आहे. फेसबुक ओपन केल्यानंतर ती जी रिक्वेस्ट असेल ती अशीच जाईल ना राउटरकडे, आणि राउटरकडनं कुठे जाते, इंटरनेटला. इंटरनेट रिस्पॉन्स देतो बॅक आणि विक्टीमला त्याचं जे फेसबुक पेज आहे ते ओपन करतो. बट ॲज अ हॅकर हू इज लाईक ओपन इज वायरशार्क टूल, अँड त्या वायरशार्क टूलवरती तो पॅकेट्सला काय करतो आहे, ॲनालाइज करतो आहे. सो विच पॅकेट्स, जे पॅकेट राउटरकडे सेंड होत आहे. म्हणजे आता कुठनं येतं दॅट, कुठनं पण येऊ शकतात ना, लाईक इकडनं एखादा पी सी कनेक्टेड आहे, मोबाईल कनेक्टेड आहे. ते ट्रॅफिक, ही जी ट्रॅफिक इथे होती आहे राउटरवरती, ती ट्रॅफिक आपण कॅप्चर करतो आहे आणि आपण ती बघतो आहे ॲज अ ॲनालायझर नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटरसाठी. तर ती ट्रॅफिकमध्ये हा जो फेसबुकचा सेंड करतो आहे फेसबुकसाठी काहीतरी, ते आपण काय करतो इथे बघतो आहे. लॉग इन युजर नेम आणि पासवर्ड जर त्याने राउटरकडे सेंड केला आणि राउटर पुढे सेंड करतो आहे, तर तो जो पॅकेट आहे छोटासा, इच अँड एव्हरी पॅकेट आपण बघतो आहे, तर तो पॅकेट आपल्याकडे येतो आणि आपण तो पॅकेट ॲनालाइज करतो आहे. आता थाउजंड्स ऑफ पॅकेट्समधला तो फेसबुकचा लॉग इनचा पॅकेट कसा शोधायचा आहे हे पण आपल्याला फिल्टर करून बघायचं आहे. बट आपण ते बघू शकतो, राईट. हे दाखवायचं की मॅन इन द मिडल अटॅक असेल किंवा वायरचॅक असेल, मीन्स लाईक सेम. तर आपण ते एच अँड एव्हरी पॅकेट आपण काय बघू शकतो है ना. तर इथे खूप सारे पॅकेट भेटत आहे, बट त्यातला फक्त लॉग इनचा पॅकेट जर बघायचा आहे त्यासाठी काय करावं लागेल, किंवा तो काय काय सेंड करतो आहे, किती ट्रॅफिक होते ते आपल्याला जर बघायचं असेल तर ते आपण इथे बघणार आहे. सो व्हॉट इज आर्प पॉइझनिंग, या आपण ए आर पी पॉइझनिंग बोलतो. सो इच पॅकेट्सला आपण ए आर पी पॅकेट्स बोलतो. ओके, सो व्हॉट डज मीन बाय ए आर पी, गो अँड सर्च ओवर द गुगल, राईट. तर ए आर पी पॉइझनिंग जे आहे मीन्स एक जे पॅकेट जे आहे ते पॅकेट्सला आपण पॉइझनिंग करणार आहे. ठीक आहे, पॉइझनिंग मीन्स वॉट, मलिशियस ॲक्टिव्हिटी टाकणार आहे. फॉर मीन्स वॉट, मलिशियस ॲक्टिव्हिटी मीन्स इथे जर बघितलं आपण, ती जे पॅकेट्स आहे ते पॅकेट जर आपण इथे कॅप्चर करतो आहे, तर त्या पॅकेट्सला आपण मलेशियस ॲक्टिव्हिटी मीन्स मलेशियस मालवेअर टाकून पण फॉरवर्ड करू शकतो. मीन्स विल मॅनिप्युलेट दिस विक्टीम और इन्फ्लुएन्स पण करू शकतो आपण त्याला. तर त्याला आपण ए आर पॉइझनिंग बोलतो. ठीक आहे, लाईक ते पॉइझनिंग केल्यामुळे जे पॅकेटची ट्रॅफिक आहे ती आपल्याकडे येते. पॉइझनिंग केल्यामुळे पॅकेटची ट्रॅफिक आपल्याकडे पण येते आणि आपण पण त्या ट्रॅफिकला रीड करू शकतो. ॲक्च्युली तसं व्हायला नाही पाहिजे. काय व्हायला पाहिजे, विक्टीम किंवा जो क्लायंट असेल त्याने जे सर्च केलं ते राउटरकडे जायला पाहिजे आणि ते इकडे जायला पाहिजे, त्याचा रिस्पॉन्स परत असा आला पाहिजे. बट जर पॉइझनिंग झालं तर ती ट्रॅफिक आपल्याकडे येते, दॅट इज कॉल्ड ए आर पॉइझनिंग. ठीक आहे, ती कन्सेप्ट पण आपल्याला बघायची आहे, राईट. पुढे काय दाखवलं त्यांनी, हरीड द अबोव अँड द प्रॅक्टिकल कलेक्शन कॅप्चर एज वेल एज जनरेशन कम्प्लीट. ओके, सो फिल्टरिंग कॅप्चर, राईट. आता द पॉईंट इज लाईक हाऊ टू फाइंड आउट ट्रॅफिक. सो देर आर नंबर ऑफ फिल्टर ऑप्शन्स और फिल्टर कमांड्स ज्यांचा यूज करून आपण काय करणार आहे, इच अँड एव्हरी पॅकेट्सला रीड करणार आहे. आता हे लक्षात ठेवणं जरुरी नाही आहे, तुम्ही गुगल पण करू शकता जर तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल तर. लाईक वॉट, आता मला जर करायचं आहे की काहीतरी फिल्टर करायचं नाही, माझं वायरशार्कवरती ते बघायचं आहे. आवाज येतोय का माझा, का गेला? ओके, हां. तर बेसिक इथे फिल्टर दाखवले त्याने, हे फक्त अंडरस्टँड करा है ना. सो फिल्टर ऑपरेशन्स या ऑपरेटर जे आहे, अँड ऑपरेटर आणि ऑर ऑपरेटर आहे, त्याने आपण काय करणार आहे, फिल्टर करणार आहे. आता हे पुढे जाऊन आपल्याला ना बेसिक कमांडमध्ये यूज करायचे. अँड ऑपरेटर, अँड ऑपरेटर हे सेपरेट आहे. ठीक आहे, ओके, हे सेपरेट आहे. हे असं इक्वल्स ऑपरेटरला आपण असं यूज करतो, राईट. अँड ऑपरेटरला आपण अँड यूज करू शकतो किंवा अँड यूज करू शकतो. ऑरला आपण ऑर या आपण पाईप यूज करू शकतो, लाईक दिस. सो दिस इज लाईक फिल्टर ऑपरेटर्स अँड द बेसिक कमांड इज आय पी ॲड्रेस. जर आपल्याला आय पी ॲड्रेस शोधायचा, आय पी ॲड्रेसच फिल्टर करायचं फक्त. मला ना एक टार्गेट आय पी आहे, मला त्याला फिल्टर करायचं आणि त्याच्या पॅकेट्सला फक्त बघायचं आहे. बाकीचे आय पी जे आहे त्यांना आपल्याला इग्नोर करायचं आहे. मग मी काय करेल, सिंटेक्स काय टाकेल, आय पी ॲड्रेस इक्वल टू वॉट आय पी ॲड्रेस वी हॅव टू फिल्टर. जस्ट पुट इट हिअर अँड चेक द ट्रॅफिक. सो कसं करावं लागेल मला, आय पी ॲड्रेस इथे मी काय टाकेल, आय पी डॉट ॲड्रेस अँड युअर आय पी ॲड्रेस इज
168.43.217. ठीक है, एंटर. सो ऑल ट्रॅफिक और पॅकेट्स इथे तुम्हाला जे दिसत आहे, ऑल पॅकेट्स बिलॉंग्स टू 17 IP ॲड्रेस ओनली, राईट. तर इथे जेवढे पण पॅकेट्स असतील, मी जे पण ॲक्टिव्हिटी कराल ती फक्त आपल्याला ह्या IP वरती भेटेल. आता सपोज मला इथे जर मी वाईल्ड कार्ड IP टाकला, मीन्स आय नो की लाईक तिथे राउटिंग वगैरे केलेलं आहे, मग मी काय करेल की इथे फक्त एवढंच ठेवेल, या समथिंग 0.0.1 असं टाकेल. सो तो काय करेल, वाईल्ड कार्ड टाकेल, है ना. सो हे पण होईल. इवन सोर्स, जर मला जी ट्रॅफिक सेंड होते आहे ती कोणाच्या IP कडनं होते हे माहिती असेल तर मी काय करेल, इथे सोर्स IP टाकेल. फॉर एक्झाम्पल इथे मला IP ॲड्रेसच्या जागी मी SRC टाकेल अँड इक्वल टू मीन्स इक्वल टू IP ॲड्रेस 192.168.43.217. सो द सोर्स IP ॲड्रेस दिस. ह्या सोर्सवरनं काय सेंड होतं आहे, कुणाला काय सेंड होतं आहे हे आपण खाली ट्रॅफिक बघू शकतो. सो हाऊ टू फाइंड द ट्रॅफिक. आता ती ट्रॅफिकमध्ये मी फक्त ना IP ला टार्गेट करतो, ठीक आहे. ट्रॅफिकमध्ये काही नाही बघितलं, इनकॅप्सुलेटला ओपन केलं, फॉलो TCP स्ट्रीम जर केलं तर त्या पॅकेटमध्ये ॲक्च्युली काय आहे, इनकॅप्सुलेटेड आहे. सो आय एम नॉट एबल टू रीड दिस इनकॅप्सुलेटेड ट्रॅफिक. सो इट्स कॉम्प्लिकेटेड टू रीड, है ना. आणि जर इनकॅप्सुलेट नसेल तरची बात तर मी बघू शकतो ट्रॅफिकमध्ये काय आहे, राईट. तिथे जेवढे पण पॅकेट्स आहे, ॲक्नॉलेज पॅकेट असो या वॉट एव्हर पॅकेट असो, ते मी इथे 1 by 1 बघू शकतो. आता ह्या पॅकेट्समध्ये पण परत मला HTTP स्ट्रीमिंग बघायचे असेल, या HTTPS पॅकेज बघायचे असेल, या FTPचे पॅकेज बघायचे असेल, या अजून काय पॅकेज बघायचे असेल, तर तिथे पण मला काही टाकावं लागेल, फिल्टर टाकावं लागेल, राईट. तर खाली आपण बघूया आता IP सोर्स, IP ऑफ सोर्स IP ॲड्रेस अँड डेस्टिनेशन कोणाकडे जातं आहे त्याचं जर टाकला तर आपल्याला ते दोघं असे ट्रॅफिक भेटतील की सेंडर आणि रिसिव्हर हे दोघांची जी कनेक्टिव्हिटी झाली आहे त्यांनाच आपण फक्त फिल्टर करू शकतो. सोर्सने अजून पण कोणाशी तरी बात केली असेल तर ते नको दाखवू, फक्त काय कर, ह्या IP बरोबर बात केली आहे त्या दोघांचंच फक्त मला ट्रॅफिक दाखव, हे मी तिथे फिल्टर करून बघू शकतो. सो व्हॉट नेक्स्ट, TCP पोर्ट नंबर इक्वल टू मीन्स इक्वल टू असं पण टाकू शकतो, या इक्वल टू टाकू शकतो. TCP पोर्ट नंबर कोणता, प्रोटोकॉल नंबर 80 वरती काय ट्रॅफिक कम्युनिकेशन झाले ते मला बघायचं आहे, ठीक आहे. सो इफ आय ॲड हिअर TCP पोर्ट नंबर, TCP पोर्ट अँड इक्वल टू ओके पोर्ट नंबर 80, तर इथे पोर्ट नंबर 80च्याच ट्रॅफिक मला भेटतील बघायला, अदर ट्रॅफिक नाही. सो 443 राईट नाही आहे, 443 वरती जे पण ट्रॅफिक होत आहे त्या ट्रॅफिकला मी ते बघू शकतो. अँड त्या ट्रॅफिकला मी इथे पॅकेट्सला पण आपण रीड पण करू शकतो. डबल क्लिक केला मी तर मला ते ट्रॅफिक दिसतं इथे, ठीक आहे. त्या पॅकेट्सला मी रीड करतो आहे, खाली त्या ट्रॅफिकमध्ये काय हे पण बघतो आहे. ओके, सो नाव एवढंसं इनफ झालं. मला असं वाटतं UDP पोर्ट पण आपण बघू शकतो, राईट. पॅकेट इथे काय दाखवलं आहे, पॅकेटला आत डबल क्लिक करून डिटेलमध्ये कसं बघायचं. सो इथे काय दिस सेक्शन्स, राईट. सो दिस सेक्शन्स कवर हाऊ वायरशार्क यूज OSI लेयर टू ब्रेक डाऊन पॅकेट्स अँड हाऊ टू यूज दिस लेयर फॉर ॲनालायसिस, ठीक आहे. इट्स एक्सपेक्टेड दॅट यू ऑलरेडी हॅव बॅकग्राऊंड नॉलेज ऑफ OSI. येस, आपल्याला माहिती आहे OSI मॉडेल्स काय आहे. सो ॲप्लिकेशनमध्ये काय असतं, FTP HTTP लेयर आहे. प्रेझेंटेशनमध्ये काय आहे, SSL SSH वगैरे आहे. सेशनमध्ये काय असतं, ट्रान्सपोर्टमध्ये काय असतं, राईट. पॅकेट्स कुठे असतात, नेटवर्कमध्ये. रिमेंबर दिस. सो IP ICMP IPsec IGMP हे जे पॅकेट्स असतात ते नेटवर्क लेअरमध्ये असतात. सो डेटा लिंक ऑल्सो इम्पॉर्टन्स, ऑल लेयर आर सो इम्पॉर्टंट. लेट्स सी पॅकेट्स जे आहे त्या पॅकेट्सला आपण जे बघितलं मगाशी मी तुम्हाला पहिल्यांदा स्टार्टिंगला दाखवलं, एव्हरी पॅकेज जे आहे ते आपण फ्रेम किंवा फ्रेगमेंटेडमध्ये सेंड केले जातात. आता फ्रेगमेंट काय असतात ते तुम्हाला नेटवर्किंग जेव्हा आपण करतो स्टार्ट तेव्हा सांगितलं जातं की एक
छोटासा पॅकेट हाफ सेक्शनमध्ये सेंड केला जातो. पुढे जाऊन तो परत एका ठिकाणी कलेक्ट होतो आणि परत एक फ्रेगमेंट जे असतात ते एका ठिकाणी हे केलं जातं, म्हणजे कलेक्ट करून परत तो हाय तसाच डेटा, जसं सपोज मी हाय बोललो तर तो हाय जो आहे तो अर्धा करून सेंड केला जातो स्पीडसाठी. त्याला तो जो आहे डेटा तो TCP प्रोटोकॉलने सेंड केला जातो. पुढे जाऊन परत तो कलेक्ट केला जातो आणि हाय एकत्र आणून समोरचा जो आहे डेस्टिनेशनवाला त्याला तो दाखवला जातो की हाय विशालने सेंड केला आहे. सो तो फ्रॅगमेंटेडमध्ये सेंड केला जातो अर्धा करून. ठीक आहे, एक कन्सेप्ट पण आलेली, जर आपण टेलिपोर्ट करणार असेल आपल्या स्वतःला आपल्या बॉडीला तर ती कशी टेलिपोर्ट केली जाईल मुंबई टू दिल्ली. तर ती फ्रॅगमेंट म्हणजे बॉडीचा एव्हरी अँड इच पार्ट असा तोडला जातो छोट्या छोट्या पार्टमध्ये आणि तो लाईक एक टेलिपोर्टेशन थ्रू सेंड केला जातो आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर ती बॉडी वापस एकत्र होते आणि ती बॉडी हाही तसा माणूस जिवंत होतो. पण ते रिअल लाईफ प्रॅक्टिकल इम्पॉसिबल आहे. बट सेम सिच्युएशन ही डिजिटली आपण यूज करतो, त्याला आपण फ्रॅगमेंट किंवा पॅकेट्स बोलतो. ठीक आहे, तर ते पॅकेट्स किती आहे, किती सेंड होत आहे, किती बाईट्समध्ये हे आपण तर रीड करू शकतो. याला हे थोडंसं बाजूला ठेवूया आपण. ठीक आहे, ARP ट्रॅफिक. सो व्हॉट इज मीन बाय ARP ट्रॅफिक? आर्प पॅकेट्स बोलूया आपण त्याला. आता हे ना बघा तुम्ही, आर्प पॅकेट्स सगळं सेम आहे, त्यामध्ये सेंडर रिसिव्हर सगळ्या गोष्टी एकत्र टाकतात, पॅकेट्स इन्कॅप्सुलेट केलं जातं, हे एका ठिकाणी ठेवलं जातं. सो त्यामध्ये टाईप्स वगैरे मॅक ॲड्रेस असतो, IP ॲड्रेस असतो, काय कशासाठी का ठेवला जातो ते बघा. ICMP पॅकेट्स ऑल्सो सेम, TCP ट्रॅफिक ऑल्सो सेम. TCP डंप वगैरे मी दाखवत आता हे कसं केलं जातं. DNS ट्रॅफिक, HTTP ट्रॅफिक त्यांनी फक्त थिअरॉटिकल दाखवलं आहे, काय प्रॅक्टिकली नाही दाखवलं करून. ओके, आता ना व्हॉट इज HTTP ट्रॅफिक तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर इथे त्यांची एक फाईल आहे, PCAP नावाची फाईल आहे, ती डाउनलोड करायची आणि तिला ट्रॅफिकला आपण काय करूया, ह्या ट्रॅफिकला आपण ओपन करूया इथे. आता इथे बघा HTTP ट्रॅफिक जी असेल ती तुम्हाला अशी दिसते. ठीक आहे, हिला जर मी ओपन केलं, या आपण हिचा HTTP इथे टाईप करतो मी, HTTP. ओके, एंटर. तर इथे ना HTTPचे काही पॅकेट्स आहे, लाईक डेस्टिनेशन इज 65.208 समथिंग. सोर्स कुठनं तो पॅकेट सेंड झाला आहे, कुठे गेला आहे, प्रोटोकॉल काय आहे त्याचा HTTP प्रोटोकॉल आहे, त्याची लेंथ किती 533 लेंथ आहे. हिला जर मी डबल क्लिक केला तर इथे ते पॅकेट्स आहे. ठीक आहे, लाईक गेट मेथड यूज झालेली आहे आणि कोणत्या वेबसाईटवरती ते होस्ट सेंड झाला आहे तो पॅकेट्स तर इथे. आणि हेच जर मी मोठं केलं, याला आपण वरतून बघूया, फ्रेम, चौथी फ्रेम येते, फर्स्ट फ्रेम सेकंड फ्रेम असं फ्रेगमेंटेड असतात, त्याला फ्रेम बोलतो आपण. आणि त्या पूर्ण फ्रेमला 4-5 फ्रेमला एक पॅकेट्स बोलतो. ठीक आहे, सो पॅकेट्स काय होतं फ्रेगमेंटमध्ये फ्रेममध्ये डिवाईड केलं जातं. सो इच फ्रेम किती पॅकेट्स बाईटमध्ये किती बाईटची आहे ते आपण इथे बघू शकतो. ठीक आहे, अरायवल टाईम. आता हे ना TCP मीन्स काय असतं, त्याला सिंक केलं जातं की पहिलं पॅकेट्स कोणाचं आहे, सेकंड पॅकेट्स कोणाचं आहे, किती टाईम त्याचा ड्युरेशन सेंड होण्यासाठी लागला. जर नेट कमी असेल तर त्याला टाईम लागतो, टाईम आऊट होऊ शकतो. सो बेटर आहे की ते टाईम आऊट झाल्यानंतर परत ते सिंक होऊन ती ट्रॅफिक आलीच पाहिजे TCP प्रोटोकॉल थ्रू. सो त्या गोष्टी तर मॅनेज केल्या जातात आणि द प्रोटोकॉल इज HTTP. सो हा सोर्स ते IP ॲड्रेस वगैरे. ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, ट्रान्समिशन्स जे आहे, फ्लॅग, विंडोज. ओके, हां, हायपरटेक्स्टमध्ये काय दिलं आहे त्यांनी, गेट download.html समथिंग डाउनलोडची एक रिक्वेस्ट सेंड केलेली आणि ही कॅप्चर झाली आहे वायरशार्कमध्ये. कोणीतरी डाउनलोड करण्याची ट्राय केलेला आणि ती कॅप्चर आपल्याकडे झाली. आता डाउनलोड लिंकमध्ये काय कॅप्चर झाले ते बघूया आपण इथे. त्यामध्ये झाले डाउनलोड समथिंग HTML अँड ती लेवल आहे चार्ट सिक्वेन्स. ओके, HTTP 1 व्हर्जन आहे आणि ती काय कुठे डाउनलोड होत होते, ethereal.com ह्या वेबसाईटला तो डाउनलोड करत होता. काय करत होता, download.html आहे काहीतरी. युजर एजंट होता त्याचा मोजिला, मीन्स तो लिनक्स यूज करत होता. अँड
पुढे जे आहे इनकोडिंग वगैरे वगैरे दाखवले त्यांनी. तो URL जी आहे ही आहे त्याची URL, ठीक आहे, ही आहे URL. तर त्या URLचा रिस्पॉन्स जो आहे इथे आपल्याला बघायला भेटेल. ओके है ना. आता ही आपण काय करूया, बॅक जाऊया परत. हे पॅकेट्स आपण बघितलं आहे, ह्याच्यात छोटं काहीतरी आहे. सेकंड पॅकेज आपण वापस बघूया. तर मी डबल क्लिक केलं तर मला असं दिसतं बघायला, राईट. त्यापेक्षा मी काय कराल, त्यापेक्षा मी ह्या पॅकेट्सवरती राईट क्लिक करेल, फॉलो कराल अँड TCP स्ट्रीम कराल. तर मला एकदम प्रॉपरली ते जे पॅकेट होतं ते पॅकेट दिसेल की लाईक त्याने गेट मेथडने पेज ED हे काहीतरी सर्च केलं आहे, राईट. समथिंग 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 वॉट एव्हर जे पण असेल ते एवढंचं आहे, एवढ्याचं पॅकेट्स आहे. तर हे पॅकेट्स मी काय करू शकतो, कॉपी करून माझ्या सिस्टीममध्ये पण बघू शकतो ॲक्च्युली त्याने काय बघायचा प्रयत्न केला आहे. सो लेट मी चेक. वेबसाईट इज this. ओके लेट मी ट्राय टू चेक. जर सेशन असेल तिथे असाइन केलेलं तरी ओपन होणार नाही, पण तरी आपण ट्राय करूया. ते त्याने ॲक्च्युली काय बघायचा प्रयत्न केला होता, हे वाला ethereal.com हे ओपन केलं त्याने आणि इथनं काहीतरी करत होता, ठीक आहे. तर आपण सक्सेसफुली हे बघू शकलो की त्या पर्सनने काय ॲक्च्युली बघायची कोशिश केलेली, ठीक आहे. ओके नाव त्या पॅकेट्समध्ये काय आहे, तर हा रिस्पॉन्स आहे त्याचा, ठीक आहे. ही त्याची रिक्वेस्ट आहे आणि हा त्याचा रिस्पॉन्स आहे. रिस्पॉन्सली 200 आलं आहे, म्हणजे त्याला ते पेज ओपन झाले, राईट. आणि त्या पेजमध्ये खाली जो डेटा आहे हा डेटा दिसतो तुम्हाला. आता हा डेटा जर आपण कॉपी करून ओपन केला तर ह्या रिस्पॉन्समध्ये काय आहे हे आपण बघू शकतो. सो हा रिस्पॉन्स पण आपल्याला दिसतोय. अरे यार व्हॉट आय डन. ओके हां, इथे ना टेक्स्टमध्ये पण दाखवते तो काहीतरी. हे पण आपण फॉलो स्ट्रीम TCP स्ट्रीम करूया. इथे पण काहीतरी सेम आहे, ठीक आहे. आता इनकॅप्सुलेट आहे म्हणून मला काही दिसत नाही त्याच्यामध्ये डेटा काय आहे. बट हा रिक्वेस्ट बघू शकतो मी प्रॉपरली. रिक्वेस्टमध्ये काय सेंड केलं त्याने. ओके डाउनलोडिंगसाठी काहीतरी त्याने सेंड केलेलं आहे, तर ते बघू शकतो. हा एक आहे रिक्वेस्ट, हे पण बघूया आपण, राईट. आता हे झालं सपोज, ठीक आहे. मला अजून एक डाउनलोड करावं लागेल सपोज. हे HTTP ट्रॅफिक आहे ना, तर आपण इथे रीड करतो त्या ट्रॅफिकला आणि हे समजते कसं आपण रीड करतोय की नाही समजत आहे, समजते ना. हे नाही समजायचे, ठीक आहे. मी HTTP येस ट्रॅफिकला रीड करूया आपण. तर इथे अगेन एक ट्रॅफिक. आता हे काय की सपोज मी ना वायरशार्कमध्ये जे आहे हे वायरशार्क आहे सपोज. वायरशार्क फक्त ओपन करून बसलो आणि कोणीतरी माझ्या सिस्टीमला कनेक्ट करते, सॉरी कोणीतरी माझ्या नेटवर्कमध्ये काहीतरी गुगल करतं आहे, काहीतरी सर्च करतं आहे, तर ती ट्रॅफिक मला इथे दिसते. तर मी जी कॉपी जर करून ठेवली तर आणि ती ट्रॅफिक मला जर बघायची असेल तर त्यामध्ये मी जर फक्त बोललो HTTP, ठीक आहे, HTTPच्या जेवढ्या पण रिक्वेस्ट त्या पर्सननी सेंड केल्या असतील त्या सगळ्याच्या सगळ्या मला इथे दिसतात. ओके इथे जर मी इथे बोललो HTTP यसची रिक्वेस्ट तर नाही केली त्याने, राईट, तर ती नाही दिसणार. मग मी काय करल, वेट करल. ओके आता फॉर एक्झाम्पल इथे ऑलरेडी त्यांनी दिली HTTP यसची रिक्वेस्ट. मी माझ्या सिस्टीमवरती काही करत नाही तसलं, पण आपल्याला जे दिलं आहे इथं त्याने ती फाईल आपण यूज करून बघूया, ठीक आहे. हां, तर ही ट्रॅफिकमध्ये काही आपल्याला भेटते बघायला. HTTP यस ट्राय केला मी, एंटर केला. कीज वगैरे RSA कीज वगैरे पण दिली त्यांनी. SSL ट्रॅफिक, ठीक आहे. सो हे इनकॅप्सुलेटेड आहे, हे आपल्याला याच्यातली ट्रॅफिक 0 बघता येईल. सो ही इनकॅप्सुलेटेड ट्रॅफिक आहे ही, राईट. त्याचा RSA की पण आपल्याला दिसतोय, जो ओपन नाही होणार इथे. सो हे काय आहे, हे ट्रॅफिकला आपण काय करतोय, चेक करतोय. ट्रॅफिक म्हणजे काय, आपण ॲज अ ॲनालायझर आहे
आपण ॲज अ नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर आहे. अँड कुठे बसलो आहे मी, कॉलेजमध्ये बसलो. आणि कॉलेजमध्ये बाकीचे जे स्टुडंट आहे ते काहीतरी उद्योग करता लॅबवरती, आणि ते सर्च करता काहीतरी वेगळीच वेबसाईट. तर मी ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर, आय कॅन मॉनिटर एव्हरी वन बाय सिटिंग ॲट माय रूम. अँड मी बघतो आहे ते ट्रॅफिक सेंड होते, आणि मला माहिती नाही ॲक्च्युली कोण काय करते. पण मी काय कराल, काहीतरी एखादा पर्सन आहे या एखादा आय पी ॲड्रेस आहे ज्याच्यावरती मला वाटते की तो पर्सन काहीतरी करतो स्टुडंट, तर त्याचा आय पी मी काय करेल, आय पी ॲड्रेस असा मॅनेज करेल इथे. या मी मॅक ॲड्रेस थ्रू पण मॅनेज करू शकतो, आणि तो पर्सन काय काय ट्रॅफिक सेंड करतो आहे किंवा काय बघतो ह्या गोष्टी मी मॉनिटर करू शकतो. इच अँड एव्हरी पॅकेट्स मी जर ओपन करून बघितलं त्या ट्रॅफिकमध्ये काय रिक्वेस्ट होते आणि काय रिस्पॉन्स भेटतो आहे हे पण बघू शकतो. जर त्यांनी लॉग इन केलं असेल तर लॉग इन काय केलं ॲक्च्युली आणि कोणत्या वेबसाईटवरती केलं हे पण बघू शकतो विथ पासवर्ड. इफ वेबसाईट इज नॉट एस एस एल सर्टिफाईड, राईट, एच टी टी पी प्लेन टेक्स्ट असेल, एच टी टी पी असेल तर नॉर्मली त्याच्यावरती लॉग इन केलं असेल तर ते पण ॲडमिनिस्ट्रेटर बघू शकतो. सो इट्स सो जस्ट अवॉइड टू लॉग इन लाईक पब्लिक नेटवर्क. तुमचं नेट बँकिंग या जे पण असेल ऑथेंटिकेशन लॉग इन ते अवॉइड करायचं आहे. पर्सनल नेटवर्क असेल तर तिथे लॉग इन करा. अदरवाईज असं नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर किंवा मॉनिटर करून तुमचं लॉग इन डिटेल पण बघू शकतात. इवन तुमचं चार्ट पण वाचू शकतात. ओके, याला पण आपण काय बोलतो, मॅन इन द मिडल अटॅक, राईट. मला मॅन इन द मिडल अटॅक नव्हतं घ्यायचं, पण ते झाले असं समजा, राईट. तर इथे आपण काय घेत होतो की वायर शार्क काय आहे ॲक्च्युली. सो वायर शार्क हा असा एक बेसिक प्लॅटफॉर्म आहे की जो नेटवर्कला मॉनिटर करतो युजिंग द फिल्टर कमांड सिंटॅक्स. द फिल्टर कमांड कशी यूज करायचे, सिम्पल आहे, जस्ट यूज इट. ए आर पी पॅकेट्स असो या टी सी पी असो या डी एन एस असो, वॉट एव्हर पॅकेट्स, तुम्हाला गुगल करायचं आहे वायर शार्क फिल्टर सिंटॅक्स, ठीक आहे. फिल्टर सिंटॅक्स जे असतात ते कॉपी करा आणि ती यूज करून प्रयत्न करा याच्यावरती, राईट. खूप इझी आहे. इथे एक एक्सप्लॉइट पॅक, जे पी कॅपची फाईल आहे तिला ॲनालाइज करून त्याने काय केलं आहे, एक्सप्लॉइट पण केलं आहे. सो त्याला एक पॅकेट्स भेटतं आहे, एस एम बी पॅकेट. त्याने ना एस एम बी फिल्टर टाकलं, राईट. पण त्याला जे जे पॅकेट भेटलं एस एम बी, हे आपण याला ओपन करूया जरा. सोर्सपासनं एक पॅकेट भेटलं इथं. पॅकेटचं नाव एस एम बी आहे आय थिंक. ओके, नाही दाखवली तर त्यांनी. सो एस एम बीचा जो डेटा आहे तो डंप केला, राईट. तो एस एम बी टाईप करून आपण त्याला डंप करतो आणि बघतो त्यामध्ये काय सेंड होते किंवा काय आहे. सो इथे युजर दाखवते तो एस एम बीचा, अँड इथे तो हॅश दाखवतो आय थिंक सो, राईट. सो ओव्हरऑल इथे वायर शार्कमध्ये आपण काय बघतो की वायर शार्क हा असा टूल आहे जो नेटवर्क मॉनिटर करण्यासाठी यूज केला जातो. वायर शार्क समजलं का? थोडं 1% वायर शार्क काय आहे, 1% समजलं? हॅलो 1% समजलं का वायर शार्क काय आहे? हॅलो अच्छा, नाही समजलं. सुरेश बोलतोय हॅलो समजलं. हॅलो फक्त सर. सुरेशला समजलं, बाकी कोणाला समजलं नाही आहे, राईट. हॅलो हॅलो चलो ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण वायर शार्क हॅलो नाही घेणार आहे. सर. सुरेशला समजलं आहे. आवाज येतोय काय? एक सेकंड बरं काय. हॅलो सर. हॅलो अरे भाई, एक सेकंड भाई, मेरा हेडफोन. सॉरी सॉरी सॉरी. सर, कावाचा हॅलो हॅलो करतो माहिती का आम्ही. केव्हापासनं? लय वेळ झालं, 15-20 मिनिटं झाले ना. अच्छा, एक सेकंड हा. मला वाटलं माझा नेटचा प्रॉब्लेम आहे, मी 2-4 वेळा बाहेर जाऊन आतमध्ये आलो क्या परत. बात करा, 15 मिनिट काय बोलत काय होतास तू? म्हणलं हॅलो हॅलो आवाज येतोय का, हॅलो 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 हॅलो. अच्छा, माझा आवाज येत होता आणि ना आता तुम्हाला? तुमचा येत मिनिटामध्ये होता. सॉरी बरं का गाईस, ॲक्च्युली ना माझा हेडफोन मला नव्हतं माहिती तिथं लीक थोडंसं हे झालं आहे. मला ना रिटर्न आवाजच येत नव्हता कोणाचाच.
माझा येतोय का आता? हो हॅलो. येतोय येतोय येतोय. होय. अच्छा बरं ठीक आहे, समजलं का? टॉपिक छान आहे, तुम्हाला फक्त थोडंसं प्रॅक्टिस करायची आहे. कळलं. वायर शार्क. येस सर, कळलं. ओके ग्रेट. सर ते आपल्या सिस्टम मध्ये असेल ना ते या वायर ब्रो सर, आहे की माझ्याकडे आहे, म्हणजे तुमच्याकडे पण असेलच ना. डाउनलोड करायचं असले लिंक. डाउनलोड लिंक करायची गरज नाही, खाली असेल तर तो इन्स्टॉल आहे ऑलरेडी तुमच्याकडे. ओके हां. ओके. सो ह्याच्यामध्ये काय बघितलं आपण, लाईक नेटवर्कचे टाईप किती, एन एफ एस, सांबा, राईट. त्यानंतर आपण बघितलं की वायर शार्कचा यूज कसा केला जातो. पुढे आपण काय बघणार आहे की लाईक ह्याच्यामध्ये ना ॲक्टिव्ह डायरेक्टरीला पूर्ण नाही घेणार आहे, कारण ॲक्टिव्ह डायरेक्टरी खूप मोठा टॉपिक आहे, ठीक आहे. ॲक्टिव्ह डायरेक्टरी ॲक्च्युली काय असतं हे आपण थोडंसं बेसिक घेऊया, म्हणजे पुढे जर तुम्हाला करायचं आहे सिरियसली सायबर सिक्युरिटीमध्ये तर ते तुम्हाला हेल्पफुल होईल. ॲक्टिव्ह डिरेक्टरी त्यामध्ये काय असतं, डोमेन, युजर ग्रुप, ट्रस्टेड पॉलिसी, डोमेन सर्व्हिसेस, राईट. ह्या गोष्टी आपल्याला अंडरस्टँड करायच्या आत्ता, ॲटलिस्ट थिअरटिकली समजून घेऊया. प्रॅक्टिकली खूप अवघड आहे, नॉट अवघड, सिम्पलच आहे सगळ्या गोष्टी. नंतर मला काय दाखवायचं आहे तुम्हाला, डिफेन्सच्या टॉपिक कंप्लीट करायचे होते, राईट. तर त्यामध्ये आपण थ्रेड्स अँड व्हलनॅबिलिटी बघूया. तर त्या थ्रेड्स अँड व्हलनॅबिलिटी मीन्स वॉट. थ्रेड्स मीन्स अटॅक लाईक इन्सिडन्स होतात खूप सारे, तर ते कसले इन्सिडन्स होतात, कोणते अटॅक होतात, कोणत्या प्रकारचे अटॅक असतात, व्हलनॅबिलिटी काय असते, ह्या गोष्टींना आपण व्हलनॅबिलिटी मॅनेजमेंट बोलूया. किंवा ते कसं मॅनेज करतात, डिटेक्ट करतात, वाय युजिंग द नेसस, मित्रचा यूज काय केला जातो, काइंड ऑफ थ्रेड्स तिथे आपल्याला कसे आयडेंटिफाय किंवा त्यांचं जे पब्लिक एक्सपर्ट जे आहे ते इथे कसं आपल्याला बघायला भेटतात, राईट. ओपन व्यास हा व्हलनॅबिलिटी असेसमेंटसाठी टूल यूज केला जातो, लाईक नेसससारखा. तर तो कसा यूज केला जातो, या छोट्या छोट्या गोष्टी आपण घेणार नाही आहे, मी थेरोटिकली सांगणार. हा तुम्हाला जर करता येईल तर करा, कारण हा एक वेगळा टॉपिक आहे, एक वेगळा डोमेन आहे. बट मला तुम्हाला त्याच्यापासून ना लांब नाही ठेवायचं आहे. तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला ॲटलिस्ट इंडिव्हिज्युअली त्या गोष्टी करता येईल. नाही करता आलं तर ॲटलिस्ट तुम्हाला त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन राहील. जर तुम्ही कुठे गेला, तुम्हाला जर बोललं व्हॉट इज ओपन व्यास, हाऊ टू लाईक आयडेंटिफाय लाईक व्हॉट इज थ्रेट्स हंटिंग, तर तुम्हाला त्या गोष्टी आल्या पाहिजे. सायबर सिक्युरिटीमध्ये जर तुम्ही जॉईनिंग करताय तर तुमचा रोल काय असेल सायबर सिक्युरिटीमध्ये, तर तुम्हाला ॲटलिस्ट पेन टेस्टिंग आलं पाहिजे. पेन टेस्टिंग येतं आहे तर तुम्हाला ॲटलिस्ट जे टूल आहे ते यूज कसे केले जातात. एखादा इन्सिडन्स होतो आहे, जर अटॅक होतो आहे, FTP अटॅक होतो आहे, तर तो हाऊ टू आयडेंटिफाय युजिंग द EDR सर्व्हिसेस, XDR सर्व्हिसेस काय असतं, लाईक वॉल्ट एलियन्स वॉल्ट काय असतं, राईट. ह्या क्राऊड स्ट्राईक काय, ह्या गोष्टी तुम्हाला जर माहिती नसेल तर पेनेट्रेशन टेस्टिंग येऊन फायदा नाही आहे, ठीक आहे. तर ह्यांना आपण एका ठिकाणी कलेक्ट करून ॲज अ सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट बनतो. सो हे एक वेगळा डोमेन आहे, बट ह्या गोष्टी आपण कवर करतो आहे. सो सिक्युरिटी ऑपरेटर या सिक्युरिटी ऑपरेशन अँड मॉनिटरिंगमध्ये काय टॉपिक येतात, ओके. हे टूल्स आहे ॲक्च्युली, ठीक आहे. हे टूल्स आहे, ह्यांचा यूज स्प्लंक जो आहे तो करंटली इंडस्ट्रीमध्ये लाईक पिक पॉईंटला असं समजूया. स्प्लंक जर तुम्हाला येतं आहे तर खूप छान. स्प्लंक मीन्स काय, EDR सर्व्हिसेस मीन्स काय. जर तुम्ही आता कंपनीमध्ये काम करते माधुरी सपोज, ठीक आहे, तर माधुरीला ना खूप सारे मेल पण आलेले की तिने काहीतरी चुकीचं अप्लिकेशन या पायरेटेड सॉफ्टवेअर यूज केलं. सो सी गॉट अ ईमेल फ्रॉम अ कंपनी. हाऊ सी गॉट अ ईमेल, हाऊ दे डिटेक्ट दॅट माधुरी ट्राय टू इन्स्टॉल काइंड ऑफ लाईक पायरेटेड सॉफ्टवेअर हॉट. सो सी गॉट ट्रॅप बिकॉज ऑफ सी ऑलरेडी तिचा जो PC आहे त्या PCमध्ये त्यांचं एक एजंट इन्स्टॉल आहे. सो व्हॉट इज लाईक काइंड ऑफ लाईक हार्डवेअर इन्स्टॉल असू शकतो या सॉफ्टवेअर इन्स्टॉल असू शकतो एजंट. तर तो जो एजंट असतो तो एम्प्लॉईज या त्यांचे जे पण प्रोडक्ट्स असतात कंपनीच्या त्या प्रोडक्ट्सवरती ते मॉनिटर करतात. अँटीव्हायरस अँड EDR सर्व्हिसेस आर डिफरंट. अँटीव्हायरस हा युजलेस असू शकतो एक नॉर्मल सिक्युरिटीमध्ये, कारण त्याच्याकडे सिग्नेचर असतात. सिग्नेचर मीन्स वॉट, अँटीव्हायरस जर तुम्ही घेतला तर त्यामध्ये जेवढे पण एक सिग्नेचर आपण बोलू शकतो आहे तेवढेच व्हायरस जर तो डिटेक्ट करू शकतो. नवीन जर व्हायरस आला तर तो डिटेक्ट करत नाही. EDR सर्व्हिसेस मीन्स वॉट, इट डिटेक्ट बाय बिहेवियर्स ऑफ व्हायरस. तो व्हायरसच्या सिग्नेचरला डिटेक्ट नाही करत आहे का, तो व्हायरस काय करतोय इंट्रुजन करून त्यावरती तो डिटेक्ट करतो आणि त्या इंट्रुजनला तो
आयडेंटिफाय करून हायलाईट करतो टू द ॲनालायझर, या जो पण आपला थ्रेड एंटर असेल त्या लोकांना तो शो करतो की भाई दिस अलर्ट जो आहे तो अलर्ट ड्यू टू द लाईक आपण काय बोलू शकतो त्याला, एक अशी ॲक्टिव्हिटी होती आहे की जी वेगळी ॲक्टिव्हिटी आहे, ठीक आहे. त्या ॲक्टिव्हिटीला तो डिटेक्ट करतो. तर त्या सर्व्हिसेसला आपण बघणार आहे. स्प्लंक झालं, एलियन ऑल्ट झालं, राईट. ह्या टूल्सला आपण बघणार आहे, लाईक डीपमध्ये नाही बट ॲटलीस्ट समजून घेणार आहे. सो थ्रेड्स इम्युलेशन्स काय असतं, वाय थ्रेड्स इम्युलेशन्स मीन्स लाईक सिम्युलेट केलं जातं एक अटॅक अँड विल ट्राय टू फाइंड आउट हाऊ टू डिटेक्ट दिस अटॅक युझिंग दिस थ्रेड्स इम्युलेटर. सो व्हॉट इज इन्सिडन्स अँड रिस्पॉन्ड. सो रिस्पॉन्स जो आहे तो जर एखादा इन्सिडंट झाला, फॉल्स आपल्याला जर रिपोर्ट भेटला पॉझिटिव्ह वगैरे, सो देन द इन्सिडन्स तो रिस्पॉन्स आपण घेतला जातो. तो रिस्पॉन्स कसा घेतला जातो आणि फॉरेन्सिकनुसार आपल्याला ते आयडेंटिफाय कसं केलं जातं, कोणता म्हणजे तो जो अटॅक आहे तो कोणता अटॅक आहे आणि तो अटॅक कुठनं झाला आहे, कुठे झाला आहे आणि कसा त्याला पॅच केला जाईल, त्या गोष्टी पण आपल्याला बघाव्या लागतात. मालवेअर ॲनालिसिस जो मालवेअर आहे त्या गोष्टी आपल्याला ॲनालाइज करावं लागतात. आणि हा जो डोमेन आहे हा टोटली वेगळा डोमेन आहे पेन टेस्टिंगपेक्षा. बट यू कॅन कंबाईन दिस बोथ डोमेन अँड एक परफेक्ट डिफेंडर या डिफेन्सिव्ह टीममध्ये जर तुम्हाला जायचं असेल, कारण तुम्हाला पेन टेस्टर म्हणून कोणी ॲक्सेप्ट नाही करत ॲक्च्युली, खरं सांगतो. तुम्हाला जर OECP केलं तर हां ओके, तिथे तुम्हाला पॉईंट आहे. CH केलं तर तिथे आहे. बट ॲज लाईक तुम्ही बोला मी पेनेट्रेशन टेस्टर आहे, मी हॅकिंग करतो, तुम्हाला कोणी उभं करणार नाही आहे. तुमच्याकडे ॲटलिस्ट OECP सर्टिफिकेशन पाहिजे, मग तुम्हाला ऑफेन्सिव्ह टीममध्ये रेड टीममध्ये घेतलं जातं. अदरवाईज तुम्हाला ही डिफेन्सिव्ह गोष्टी पण माहिती असणं जरुरी आहे. लाईक सॉक ॲनालिस्ट म्हणून जर या थ्रेस ॲनालिस्ट म्हणून जर जात असाल, अप्रोच करत असाल मार्केटमध्ये या इंडस्ट्रीजमध्ये, तर तिथे तुम्हाला पेन टेस्टिंगचं नॉलेज असणं खूप जरुरी आहे. वेब असो या नेटवर्क असो या सिस्टीम असो, आणि सोबत तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहे तर तुम्ही एक परफेक्ट सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट बनता आणि तिथे तुम्हाला आहे व्हॅल्यू आहे. दॅट्स वाय आय एम टेलिंग यू की लाईक वाय इम्पॉर्टंट सायबर डिफेन्स, राईट. वाय इज अ थ्रेड सिम्युलेशन इम्पॉर्टंट आणि इन्सिडन्स रिस्पॉन्स इम्पॉर्टंट, राईट. त्या आपण गोष्टी धीरे धीरे आपण घेणार आहे. सो व्हॉट इज सायबर डिफेन्स ते आपण बघणारच आहे. बट ॲटलिस्ट तुमचा हा जो टॉपिक आहे इथिकल हॅकिंगचा जो टॉपिक आहे ऑफेन्सिव्ह पेन टेस्टिंग, हा तुमचा ऑलमोस्ट कवर झालाच पाहिजे आणि ऑलमोस्ट झाला आहे असं मला वाटतं. ओके, हे झाल्यानंतर तुमचं मी वेब जे आहे वेबचे टॉपिक तुमचे जेवढे पण घेतले ते तुमचं एक ब्रशअप करून घेणार आहे आणि मग तुम्हाला सोडणार आहे. ओके, सो इथे ऑफेन्सिव्ह पेन टेस्टिंगमध्ये काय काय घेतलेलं आपण, व्हल्नरॅबिलिटी कशी स्कॅन केली जाते, मेटा एक्सप्लॉरचा कसा यूज केला जातो, ओके, पासवर्ड क्रॅकिंग काय असतं, बफर ओव्हरफ्लो ॲक्च्युली तुमचा घेत नाही आहे आपण कारण हा खूप पुढचा टॉपिक आहे. पण तरी पण मी तुम्हाला बफरचा एक आयडिया देऊन जाईल. ॲक्टिव्ह डायरेक्टरीचा मी घेणार आहे थेरोटिकली, प्रॅक्टिकली नाही आहे. ओके, बस एवढंच टॉपिक आहे. हे जे आहे गेटिंग स्टार्टेडमध्ये जेवढं लाभ दाखवलं ह्याच्या व्यतिरिक्त आपण खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहे आजपर्यंत आणि तुम्हाला एक परफेक्ट हॅकर बनवायची एक कोशिश करतो आहे. आणि जर तुम्हाला अजून काहीतरी स्वतः करायचं असेल तुम्ही स्वतः ॲक्टिव्हिटी करा आणि जा पुढे, ठीक आहे. मी आहे तुमच्यासोबत, डोंट वरी गाईज, ठीक आहे. सो हा आजचा टॉपिक एवढासा होता. उद्या आपण काय घेणार आहे, ॲक्टिव्ह डायरेक्टरी आणि बफर ओव्हरफ्लो हे टॉपिक थोडेसे थेरोटिकली कवर करूया. मॅन इन द मिडल अटॅक समजला, वायर शार आपण प्रॅक्टिकली बघूया. आपण एखादा ट्रॅफिक वगैरे हे करून आणि युजर नेम पासवर्ड फाईंड करायची कोशिश करूया वायर शार. या लाईक तुम्ही ट्राय करा आणि बघा इंटरसेप्ट करून आपण करतोय का. तिथे ना खूप सारे टूल्स पण आहे, MITMF झालं या एक झेरॉक्सप्लॉइड आहे, या अजून खूप सारे टूल्स आहे लाईक आर स्पूफ आहे ना, ARP स्पूफ, ड्रिफ्टनेट आहे, URL स्नार्फ आहे. हे जे टूल्स यूज केले जातात त्यांचा यूज करून आपण MITMF मीन्स मॅन इन द मिडल अटॅक करू शकतो. जर एखादी बँकचं वायफाय हॅक केलं आणि बँकच्या जर बाहेर बसलो मी, राईट, अँड ट्रॅफिकला जर मॉनिटर केलं तर युजर नेम पासवर्ड आपण काय काढू शकतो. सो डोंट डू दीज थिंग्स बिकॉज इट्स इलिगल, राईट, इट्स व्हेरी बॅड. आजचा टॉपिक आपण स्टॉप करूया आणि नेक्स्ट टॉपिक बघूया काय करायचं आहे, ठीक आहे.